नमस्कार. मराठी होममेकरमध्ये मी अक्षता पुन्हा एकदा आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. मी नेहमी तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून होम मेकिंग टिप्स देतच असते, पण मी विचार केला की चला आज मी आपल्या मैत्रिणींना सेल्फ मेकिंग टिप्स देऊया. आता सेल्फ मेकिंग हा शब्द डिक्शनरीमध्ये एक्झिस्ट करतो का नाही माहिती नाही, पण मला आत्ताच व्हिडिओ करता करता हा शब्द आठवला. मी विचार केला चला तुमच्यासोबत शेअर करते. आणि सेल्फ मेकिंगला अजून एखादा चांगला जर तुमच्याकडे शब्द असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये तो मला वापरायला आवडेल. जसं की मी तुम्हाला नेहमी सांगते की आपण आपले बेटर व्हर्जन घडवलंच पाहिजे. त्याचसोबत आज आपण पाहूया की सेल्फ मेकिंग टिप्स कोणत्या कोणत्या आहेत त्या. तर आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये ना आपण रोज कळत नकळत खूप साऱ्या चुका करत असतो आणि त्यामध्ये तुम्ही एकटे नाहीत, मी स्वतःसुद्धा आहे. पण त्या चुका जर आपण वेळी सुधारल्या नाही तर कधी ना कधी त्या गोष्टीचा पश्चाताप आपल्याला होतो. तर तो पश्चाताप होऊ नये आणि कोणत्या चुका आपण नेहमी करत असतो आणि जर ते वेळीच आपण सुधारलं तर नक्कीच आपण आपलं एक बेटर व्हर्जन घडवू शकतो. तर त्या चुका कोणत्या आहेत आणि ते तुमच्याकडून सुद्धा होतात का ते सुद्धा मला व्हिडिओ संपल्यानंतर कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची चूक आहे ती म्हणजे की परफेक्शनच्या मागे कधीच धावू नका. मला माहिती आहे की आपण प्रत्येकाला माहितीच आहे की जगामध्ये कोणतीच गोष्ट परफेक्ट नाही आणि कोणती गोष्ट परफेक्ट होऊ शकतसुद्धा नाही. कारण परफेक्शनची ना एक बाउंड्री लाईन नाही आहे की ही गोष्ट झाली म्हणजे ही परफेक्ट आहे. असा हा खरं तर शब्द आहे ना, तो फक्त शब्द अस्तित्वात आहे, पण त्याचा अर्थ आहे किंवा त्याची जी परिभाषा आहे ना ती अस्तित्वात नाही आहे. कारण परफेक्शन हे कुठेतरी एका मृगजळासारखं आहे, जे आपल्याला माहिती आहे की मृगजळ हा फक्त शब्द आहे, पण ते एक्झॅक्टली काय आहे हे आपल्याला सुद्धा माहिती नाही. आपल्या रोजच्या लाईफमध्ये सुद्धा आपण कुठे ना कुठे शोधत असतो की अरे हे सगळं असं परफेक्टली व्हायला पाहिजे, हे असं झाल्यानंतर मग आपली लाईफ एकदम परफेक्ट आहे. जसं की मागेच एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला असं कुठेतरी वाटतं की आपलं एक स्वतःचं घर असावं. जर आपण भाड्याच्या घरामध्ये राहत असतो तर आपलं जेव्हा स्वतःचं घर होतं, आपला 1 BHK फ्लॅट होतो, त्याच्यानंतर आपल्याला वाटतं की चला माझं घर स्वतःचं झालं म्हणजे झालं, माझी लाईफ एकदम परफेक्ट झाली. मग 1 BHK झाल्यानंतर हळूहळू आपली थोडीशी प्रगती झाल्यानंतर आपल्याला कुठेतरी असं वाटतं की आपलं 2 BHK असावं, मग नंतर वाटतं 3 BHK, मग नंतर असं वाटतं की एक स्वतःचा छोटासा बंगलो असावा. आपल्या करिअरच्या बाबतीमध्ये सुद्धा मला ही जॉब मिळाली म्हणजे माझी लाईफ परफेक्ट आहे. पण नाही, जसं जसं ती गोष्ट घडत जाते ना आपण पटकन पुढच्या गोष्टींच्या मागे लागतो आणि यामध्ये चुकीचं नाही आहे. चुकीचं हे आहे की त्या परफेक्शनच्या मागे तुम्ही कुठेतरी तुमचं आज तर खराब नाही करत आहे ना, त्या गोष्टीमध्ये नेहमी लक्ष द्या. दुसरी गोष्ट म्हणजे की मी मागचाच एक व्हिडिओ अपलोड केला आणि ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की सोशल मीडियाच्या मागे खूप जास्त लागू नका. आणि मी स्वतः यूट्यूबर आहे, इन्फ्लुएन्सर आहे आणि सोशल मीडिया हे सुद्धा माझं तुमच्याशी कनेक्ट करण्याचं माध्यम आहे. तरीसुद्धा मी तुम्हाला हेच सांगेल की सोशल मीडिया ही आजकालची एक प्रकारे गरज बनलेली आहे. तर ती गरज आहे ना, त्याला स्वतःचं व्यसन बनवून देऊ नका. कारण तुम्ही विचार पण नाही करू शकत की तुम्ही सोशल मीडियावरती जी गोष्ट बघता त्या गोष्टीने तुमच्या आयुष्यावरती किंवा तुमच्यावरती किती मोठा इम्पॅक्ट पडतो. आता तुम्ही कधी नोटीस केलेलं आहे का आपण व्लॉग्स वगैरे बघतो ना, जसं की मी पण आधी म्हणजे बघायची की व्लॉग्स पाहायला मला खूप आवडायचे, म्हणजे दुसऱ्यांचे लाईफस्टाईल व्लॉग. पण त्याच्यानंतर आय होप मी ही गोष्ट तुमच्याशी मी मनापासून शेअर करते, पण तुमच्यापैकी भरपूर जण बघत पण असतील आणि त्याच्यात चुकीचं काहीच नाही आहे. मी फक्त काय सांगते ना ते फक्त समजण्याचा तुम्ही प्रयत्न करा. मी फक्त माझे पॉईंट ऑफ व्ह्यू जे आहेत ना ते तुमच्यासमोर मी मांडते. तर मी सुद्धा आधी व्लॉग बघायचे, लाईफस्टाईल व्लॉग, ट्रॅव्हल व्लॉग मला पाहायला आवडायचे. आणि मग एखाद्या व्लॉगरचा व्हिडिओ जेव्हा आपण रोजच्या रोज रेग्युलरली पाहतो तेव्हा आपल्याला त्या व्यक्तीसोबत खूप कनेक्टेड फील होतं आणि ती व्यक्ती आपल्याला एकदम जवळची वाटते आणि आपल्याला कुठेतरी अशी धाकधूक लागलेली असते की हा तर पुढचा व्हिडिओ कोणता येईल. मग जर समजा त्याच्यामध्ये आधीचं सस्पेन्स काही त्यांनी ठेवलेलं असेल, कारण ते व्ह्यूज गोळा करण्याचं ते एक काहींची ती ट्रिकच असते की सस्पेन्स ठेवणं जेणेकरून आपला पुढचा व्हिडिओसुद्धा पाहायला जाईल. मग ते सस्पेन्स ठेवायचं असतं की काय पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे. आणि मग ते टाईम झाल्यानंतर जर त्या दिवशी जर तो व्हिडिओ अपलोड नाही झाला तर कुठेतरी एक मनाला धाकधूक लागलेली असते की अरे हा व्हिडिओ कधी अपलोड होणार, काय झालं असेल काय नाही. तर कुठेतरी नंतर मला वाटत गेलं की आपण दुसऱ्यांच्या लाईफमध्ये एवढा इंटरेस्ट का घेतोय. म्हणजे ती जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला माहितीसुद्धा नाही आहे की मी एक्झिस्ट करते आणि माझ्या मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल काय फिलिंग्स आहेत किंवा मी तिला किंवा त्या व्यक्तीला किती ॲडमायर करते. आणि आपण का म्हणजे त्याच्यापेक्षा आपण दुसऱ्यांची लाईफ बघण्यापेक्षा आपण स्वतःची लाईफ बेटर घडवण्याचा प्रयत्न केला तर किती चांगला आहे ना. ऑब्व्हियसली प्रत्येकजण सोशल मीडियावरती आपली लाईफ परफेक्ट दाखवण्याचाच प्रयत्न करतात की त्यांच्या लाईफमध्ये किती काय चांगलं आहे. आणि कुठेतरी आणि कळत नकळत आहे ना कुठेतरी ती गोष्ट आपण आपल्या लाईफसोबत कम्पेअर करतो. आणि आय होप हे तुमच्यासोबत सुद्धा झालं असेल. नक्की कमेंट करून सांगा तुमची याच्याबद्दल काय मत आहे.
की हां, हिच्या घरामध्ये सगळं किती छान आहे, घरात सगळे किती मिळून मिसळून राहतात, किती मस्त लाईफ एन्जॉय करतात, तिथे तिथे फिरतात, मिस्टर किती चांगले आहेत किंवा काय. आणि कुठेतरी आपण ती गोष्ट आहे ते आपल्यासोबत आपण कंपेअर करायला लागतो आणि कुठेतरी आपण दुःखात जातो. कोणतंही इन्फ्लुएन्सर आहे तर त्याच्या मनातलं जे दुःख आहे ते नाही शक्यतो एक्सप्लेन करत. स्पेशली आहेत, मी असं नाही सांगत की काही व्लॉगर्स आहेत जे खूप प्रामाणिक आहेत आणि प्रामाणिकपणे त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्या मांडतात सोशल मीडियामध्ये, पण काही जे असे व्हिडिओज आहेत ज्यामध्ये अतिशय म्हणजे क्रिंजपणाच असतो, त्याचे ते व्हिडिओ तर मी पाहतच नाही. पण ते आपल्याला कळतं ज्यावेळेस आपण व्हिडिओ स्क्रोल करतो, एखाद व्हिडिओवरती आपण क्लिक करतो, ते आपल्याला कळतं की यूट्यूबवरती एक्झॅक्टली काय चाललं आहे. तर माझं सांगण्याचा उद्देश हाच आहे की जर अशी व्हिडिओ पाहून जर तुमच्या मनामध्ये कुठेतरी नेगेटिव्हिटी जर निर्माण होत असेल तर त्याच्यापासून थोडंसं लांब राहा. हां, पण जर तुम्हाला जर वाटते की त्याच्यामधून चांगलं काहीतरी घेण्यासारखं आहे, चांगलं काहीतरी शिकण्यासारखं आहे, तर नक्की शिका. त्या व्हिडिओच्या माध्यमातून जर समजा तुम्ही तुमची लाईफ चांगली करण्याचा जर प्रयत्न करत असाल, काहीतरी शिकून तुमच्यामध्ये चांगले पॉझिटिव्ह बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत असाल तर नक्की असे व्हिडिओ पहा. पण जर समजा त्याच्यातून तुमच्या मनामध्ये जर नेगेटिव्हिटी निर्माण होत असेल तर प्लीज ते आजपासूनच स्वतःला विचारा आणि तसे व्हिडिओज पाहणं तुम्ही बंद करा. दुसरी एक गोष्ट म्हणजे की आजकाल तर रील्सचा जमाना आहे आणि रील आणि रिअल यामध्ये फरक खूप आहे. आपण रील्स पटापट आपण स्क्रोल करतो आणि आपल्याला कुठेतरी एखाद्या व्यक्तीचे आपल्याला रील्स खूप आवडतात, ज्यामध्ये स्पेशली जे कपलचे जे रील्स असतात ना ते, आणि त्याच्यामध्ये खूप छान असं रोमॅन्टिक असं त्यांना गिफ्ट वगैरे दिलेलं असतं किंवा कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन गेलेले असतात, काही सेलिब्रेशन्स वगैरे केलेले असतात, अजूनही काहीतरी असे लाईफस्टाईलचे जे रील्स असतात ते सुद्धा पाहून कुठेतरी आपल्या मध्ये वाटते की ही व्यक्ती किती छान राहते, किती मस्त राहते, इथे तिथे फिरतात, ही लाईफ एन्जॉय करतात. तर सांगण्याचा उद्देश तोच आहे की त्या सर्व गोष्टीने आहे ना स्वतःच्या लाईफवरती इम्पॅक्ट पडून देऊ नका. तुम्हाला फरक कळला पाहिजे की ती एक रील आहे, ती रियालिटी नाही आहे. मग जर तुम्ही एन्जॉयमेंट म्हणून, एंटरटेनमेंट म्हणून पाहत असाल आणि जर ते तिथेच सोडून देत असाल तर ठीक आहे, कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एंटरटेनमेंटची एक वेगळी जागा असते, एक वेगळी डेफिनेशन असते आणि ते प्रत्येकाने करायलाच पाहिजे, त्यामध्ये चुकीचं नाही. पण जर फक्त त्याचा जर तुमच्यावरती चुकीचा इम्पॅक्ट पडत असेल ना तर तुम्ही वेळीच सावध व्हायला पाहिजे. आता मला मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तू कोणते मोटिवेशनल व्हिडिओज पाहते, तर मी रिलिजियसली असं कोणाला फॉलो नाही करत की हां या व्यक्तीचे व्हिडिओ मी पाहायलाच पाहिजे किंवा जर पाहिले नाही तर मला चैन नाही पडणार. मी व्हिडिओ पाहते, त्याच्यामध्ये खूप सारे व्हिडिओज आहेत, जसे की संदीप महेश्वर यांचे व्हिडिओ मला खूप आवडतात. जोश टॉकवरचे सुद्धा मी सिलेक्टिव्हच व्हिडिओ पाहते, कारण त्याच्यावरती सुद्धा काही जे व्हिडिओज आहेत ते युजलेस असतात आणि युजलेसच मी म्हणेल. त्याच्यानंतर एक वैचारिक किडा, हे सुद्धा चांगलं प्लॅटफॉर्म आहे, त्यांचेसुद्धा 1-2 व्हिडिओज मी पाहिलेले आहेत. उर्मिला निंबाळकर हे चॅनलसुद्धा मला आवडतं, त्याच्यावरचे सुद्धा काही व्हिडिओ जे आहेत ते मी पाहते, जे मला वाटतात की माझ्यासाठी युजफुल आहे, माझ्यामध्ये चांगले बदल घडवून आणण्यासाठी कुठेतरी जर मला त्याची मदत होणार असेल तर मी ते व्हिडिओ, असे भरपूर सारे व्हिडिओज आहेत. कधी जर वाटले एखादी रेसिपी पाहावी किंवा इतर काहीतरी माहितीपूर्ण व्हिडिओज पाहावे तर ते मी पाहते. तर मी स्वतःमध्ये हाच बदल घडवून आलेला आहे की आपण सोशल मीडियावरती काय बघतो आणि त्याच्याने आपल्यावरती काय परिणाम होतो, आपला किती वेळ त्याच्यामध्ये जातो, या सर्व गोष्टीसुद्धा मॅटर करतात. म्हणून जर समजा तुम्हाला सोशल मीडियाचे ॲडिक्शन जास्त असेल तर त्याचा विचार करा आणि कुठेतरी ते कमी करण्याचा प्रयत्न करा. आणि या मुद्द्यावरून प्लीज ऑफेंड होऊ नका, फक्त तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत ते कमेंट करून मला नक्की कळवा. आता सोशल मीडियावरती मोटिवेशन घेताना सुद्धा आपल्याला ते फिल्टर करून घ्यावं लागतं, कारण जरुरी नाही प्रत्येक मोटिवेशनल स्पीकर आहे ती जी गोष्ट बोलते ते तुम्हाला पटेलच. मग त्याच्यासाठी स्वतःला सेल्फ ॲनालाइज करणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यावरूनच आपला पुढचा मुद्दा येतो, ते म्हणजे की स्वतःला वेळ द्या किंवा स्वतःसोबत वेळ घालवा. आपण घरातल्या कामामध्ये स्वतःला इतकं झोकून घेतलेलं आहे ना की आपल्याला स्वतःला काय पाहिजे, आपल्या मनात काय चाललेलं आहे समजून घ्यायला सुद्धा आपल्याकडे वेळ नाही आहे. त्याच्यामुळे दिवसभरामध्ये खूप जास्त वेळ नाही तर ॲटलिस्ट अर्धा तास किंवा 15 मिनटं तरी स्वतःसाठी काढू शकता ना. अशा वेळेस फोन बिन सगळं बाजूला ठेवा आणि फक्त स्वतःशी बोला. स्वतःला काय पाहिजे, एखादी गोष्ट जर निगेटिव्हिटी तुमच्या मनामध्ये येते, एखादी गोष्ट तुम्हाला ट्रिगर करते तर ती गोष्ट काय आहे आणि त्याच्यावरचं काय सोल्युशन आहे ना ते तुम्ही काढा. नक्कीच त्या गोष्टीने तुम्हाला फायदा होईल. जेव्हा आपण स्वतःला ओळखतो ना तेव्हा एखाद्या गोष्टीचा सल्ला घेण्यासाठी आपल्याला दुसऱ्याकडे जायची गरज नाही लागत. मी असं नाही सांगत की आपण दुसऱ्याची मदत नाही घ्यायची, पण कधी कधी आपण असतं ना की एखाद्याकडे सल्ला मागतो, पण
प्रत्येक समोरच्या व्यक्तीने जो दिलेला सल्ला असतो तो तुमच्यासाठी योग्यच असेल का हे तुम्ही सांगू नाही शकत. कारण आपण समोरच्या व्यक्तीला काही आपल्या मनातल्या ज्या गोष्टी असतात त्या आपण सांगतो, पण डिटेलमध्ये सुद्धा आपण नाही सांगू शकत की आपल्या मनामध्ये एक्झॅक्टली काय चाललं आहे. मग त्याच्यासाठी स्वतःला ओळखणं खूप गरजेचं आहे. जर स्वतःला आपण ओळखलं तर आपण इतके स्ट्रॉंग होतो ना, मी तुम्हाला सांगू पण नाही शकत. आपल्याला इतरांच्या सल्ल्याची किंवा कोण काय बोलते किंवा कोण काय करते या गोष्टीने आपल्याला फरकसुद्धा पडत नाही. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे की खूप जास्त विचार करणं टाळा. आता याच्या संदर्भात मी एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे, पण हा जो टॉपिक आहे तो मी का तुमच्यासोबत डिस्कस करते, तर मी जेव्हा तुमच्यासोबत वर्क फ्रॉम होमचे ऑप्शन्स जेव्हा मी सांगितले होते, मी 2 व्हिडिओ या संदर्भात केलेले आहेत. एक म्हणजे की शहराकडील गृहिणी कोणता व्यवसाय करू शकतात घर बसल्या, आणि गावाकडील गृहिणींसाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला होता. तर त्या व्हिडिओच्या खाली किंवा इतरही व्हिडिओज कमेंट्स येत असतात आणि ते सांगतात की मला हे करायचं आहे, पण पुन्हा मनामध्ये हाच प्रश्न येतो की मी जर असं केलं तर हे सक्सेस होईल का, मला याच्यामध्ये फायदा होईल का, किंवा कोण काय बोलेल, मी जर ही गोष्ट जर करायला घेतली तर घरातले मला सपोर्ट करतील का. तर याला म्हणणार आपण अतिविचार, आणि हा जो अतिविचार करता तो तुम्ही नेगेटिव्ह वेने करतात. तर मला कुठेतरी असं वाटतं की एखाद्या गोष्टीबद्दल खूप जास्त विचार करून जर तुम्हाला ती गोष्ट म्हणजे तो जो विचार आहे तो तुम्हाला कुठेतरी मागे खेचत असेल तर ते विचार करणं तिकडेच थांबवा. माझ्या एक गोष्ट मला समजलेली आहे की एखाद्या गोष्टी करण्यामध्ये जर आपल्याला फेलियर आलं ना तर ते चालेल, पण ते रिग्रेट जो आहे ना तो कधीच नसायला पाहिजे. कारण फेलियर आपण कधी ना कधी विसरून जातो, नंतर कधी जर आपल्याला सक्सेस मिळालं, पण रिग्रेट आहे ना तो आयुष्यभर आपल्यासोबत राहतो. आपल्याला असं वाटतं ना की आता जर समजा आपण आता वयाच्या या लेवलवरती आपण आलेले आहेत आणि आपल्याला वाटतं ना की त्यावेळेस जर मी असं डिसिजन घेतलं असतं, अजून जर जास्त अभ्यास केला असतं किंवा ही जर लाईन मी निवडली असती माझ्या करिअरची तर मला काहीतरी चांगलं करता आलं असतं, अजून मी चांगलं काहीतरी केलं असतं. तर तो जो रिग्रेट आहे ना तो खूप भयंकर असतो. तर तुम्हाला जर असं नाही करायचं तर जो विचार तुम्ही केलेला आहे की मला ही गोष्ट करायची आहे तर त्याचा व्यवस्थित असा प्लॅन ऑफ ॲक्शन तयार करा आणि ती गोष्ट लगेच करायला सुरुवात करा. भलेही त्याच्यामध्ये फेलियर आला काही हरकत नाही, पण तुमच्या मनामध्ये रिग्रेट राहणार नाही की ही गोष्ट मी ट्रायच केली नाही. त्यामुळे तुम्हाला जर वाटते, आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की कोणतीही गोष्ट सुरू करण्याचं वय नसतं. तुम्ही 40शीतला आहात, 45शीमधले आहेत, 50शीतले आहेत, कोणतंही तुमचं एज असू द्या, आणि तुम्हाला जर वाटते की ही गोष्ट मला या वयामध्ये करायची आहे, माझं करिअर मला आत्ता सुरू करायचं आहे, तर प्लीज नक्की करा. त्याबद्दल खूप जास्त विचार करू नका. स्वतःची आवड जपा आणि स्वतःची काळजी स्वतःच घ्या. अजिबात असं एक्सपेक्ट करू नका की दुसरं कोणीतरी तुम्हाला समोरून विचारेल आणि समोरून तुमची काळजी घेईल. कोणच कोणासाठी काहीच करत नाही, स्पेशली एखाद्या घरातल्या स्त्रीसाठी. अशी घरातले केसेस असतात की ज्याच्यामध्ये कोणतरी आपली काळजी घेतं, पण शक्यतो असं नाही होत. त्याच्यामुळे स्वतःवरती प्रेम करायला शिका, आणि स्वतःवरती प्रेम करणे हा स्वार्थीपणा नाही आहे. स्वतःला जर खुश ठेवाल तरच घरातील इतरांना खुश ठेवाल, हे तर तुम्हाला माहितीच आहे. त्याच्यामुळे स्वतःवरती प्रेम करा, आणि या जर सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत घडत असतील आणि तुम्ही त्याच्यामधून कशा वेगळ्या पद्धतीने मार्ग काढला असेल तेही मला कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी मी आशा करते. अजूनही काही तुमचे मुद्दे असतील तर ते प्लीज कमेंट बॉक्सद्वारे व्यक्त करा. कमेंटना रिप्लाय करायला थोडासा वेळ जातो, पण तुम्हीसुद्धा समजून घ्या, पण प्रत्येक कमेंटला मी रिप्लाय मात्र नक्की करते. चला तर मग लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बाय.